तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आता भरपूर आनंदाची गोष्ट आहे. तर कसं राहतं माणसाला ज्यावेळेस आपण YouTube चॅनल सुरू करतो ना, त्यावेळेस माणसाच्या कुठेतरी मनात राहतं का आपलं बी चॅनल पुढे जा. तर सुरुवातीला व्ह्यूज येत नाही, तर माणूस भरपूर परेशान राहतं. तर आता तर मी भरपूर खुश आहे. तर तुमची दाजी बी भरपूर खुश आहे बरं. कारण की कसं राहतं माझा त्याचा भरपूर सपोर्ट होता मला. एवढं ते व्हिडिओमध्ये येत नव्हते. पण मग आता कसं आहे त्याला बी भरपूर आनंद झाला. त्याला वाटलं चला आपला बी Google AdSense पिन आला म्हणून सनी. तर भरपूर खुश आहे मी. तर कालच आलता तो. तर आता हे पहा, तर आता आपला Google AdSense पिन आला. तर आपलं चॅनल ज्यावेळेस मोनेटाईज झालं ना, त्यावेळेस बी मी व्हिडिओ काढलाच नव्हता. तर मला असं वाटलं चला AdSense पिन आला ना, त्यावेळेसच काढू म्हणून सनी. तर काही मोठे दिवस नाही लागले त्याला यायला. थोडं आता कसं राहतं, थोडं हे राहतच त्याच्यामध्ये थोड्याफार अडचणी राहत असत्या काही बी गोष्टीमध्ये. तर नाही तर पहिलेच येऊन गेला असता किती दिवसाचा. तर थोडा टाईमानं का होत नाही, जाऊ द्या भेटला आपला AdSense पिन असं राहत असतं. तर किती दिवसाची भरपूर वाट पाहत होती मी या गोष्टीची. तर आता किती आपल्याला प्रयत्न करणं लागते, भरपूर प्रयत्न करणं लागते. त्यावेळेस आपल्या कुठे हातामध्ये AdSense पिन येत असतो. तर ही गोष्टीची खुशी आता जे YouTubeवर आहे ना, त्यालाच माहिती राहते किती राहते म्हणून सनी. तर भरपूर मेहनत बी करणं लागते या गोष्टीसाठी. तर त्यावेळेस कुठे आपल्या हातामध्ये AdSense पिन येत असतो, असं राहत असतं. तर सुरुवातीला लय तकलीफ राहते कारण की यूज येत नाही सुरुवातीच्या टायमाला आणि त्यानंतर मग थोडं-थोडं चॅनल पुढे जातं त्यावेळेस मग यूज यायला बी लागत्या. तर मग आता मग थोडेफार वाढत गेले. सुरुवातीला काही येत नव्हते एवढे, पण मग नंतर यूज वाढत गेली मग बी. तर मग आपलं चॅनल मोनेटाईज बी झालं. तर 1-2 दिवसातच झालं चॅनल मोनेटाईज. जास्त काही दिवस लागले नव्हते. कारण की आपण काही त्याच्यामध्ये काहीच वापरेल नव्हतं. म्युझिक काहीच नव्हतं. आपले फक्त साधारण असं व्हिडिओ होतं. तर लवकर मोनेटाईज झालं चॅनल आणि आपला Google AdSense पिनसुद्धा आला. तर ते चॅनल तुम्हाला सांगते मी कोण मोनेटाईज केलं तर चॅनल मोनेटाईज आम्ही चॅनल तर पहिलेच खोललेलं होतं. पण मग मोनेटाईज करायचं सांगते मी तुम्हाला. तर त्याच्या चॅनलचं नाव आहे रामादित्य मराठी ब्लॉग. तर त्या दादाचं चॅनल आहे. तर त्यानं असं आपलं चॅनल मोनेटाईज बी करून दिलं. समजा त्याच्या ओळखीचे सर आहे. अमोल सर आहे ते, अमोल तळपे. तर ते सर बी तर ते सरांनाच त्या आपले रामादित्य दादा आहे ना, त्याचं चॅनल आहे. तर त्यानं सांगितलं होतं. तर त्याच्याकडून ईमेल आयडी त्यानं सांगितलं आमच्या भरोश्यावर देऊन द्या म्हणून त्याच्यापाशी. तर आम्ही त्याच्या एका शब्दावर त्याच्यापाशी देऊन दिलं. कारण की ज्यावेळेस आपले 1000 सबस्क्रायबर 4,000 घंटे वॉच टाईम पुरा झाला, तर तुमच्या दाजीने त्याला कमेंट केली. तर मग त्या दादाने त्याला नंबर ते दिला. तर नंबर दिला तर तुमचे दाजी त्याच्यासोबत बोलले. तर मग त्याचं बोलणं झालं. तर त्यानं त्यानं सांगितलं का इतक्या लांब समजा याला जमणार नाही तुमचं, कारण की आमचा आणि त्याचा भरपूर अंतर आहे ना. तर मग त्याच्यामुळं काही जमत नाही जाणं-येणं. तर त्यानं सांगितलं का ईमेल आयडी आणि पासपोर्ट देऊन द्या म्हणून सनी. तर आम्ही त्याच्या एका शब्दावर ईमेल आयडी आणि पासपोर्ट देऊन दिला तुमच्या दाजीनं. तर आपल्या फोनावरच पुरं हे होऊन गेलं. चॅनल मोनेटाईज बी झालं आणि आपला Google AdSense पिन बी आला. कारण की आम्हाला जायची गरजच नाही पडली ना. तर कोणाला जर करणं असेल तर समजा ते सर अमोल सर तर करून देत्या. कारण की आपलं रामादित्य मराठी ब्लॉग आहे ना, तर त्याच्या ओळखीचे ते तर आता तुमच्या दाजीचे बी ओळखीचे झाले. असं आहे ते. आता समजा कसं आहे, आता चॅनल दिलं ना त्याचं मग असा ओळख-पाळख कारण की कसं राहतं नवीन-नवीन माणसाची ओळख नाही राहत ना. तर आता त्या सरांची आणि याची बी भरपूर चांगली ओळख झाली. तर त्याचं चॅनल आहे रामादित्य मराठी ब्लॉग हे त्याला तर आपण त्याचे व्हिडिओ पाहतच होतो. पण या सराला काही ओळखत नव्हतं पहिल्यांदा. तर मग त्यानं समजा नंबर दिला तर मग बोलायला लागले. तर ते अमोल सर बी भरपूर चांगले. तर त्याच्याच येणं आपल्या हातात. आता त्याच्या दोघांच्या येणंच आपल्या हातात आहे. AdSense पिन पण आला आणि आपलं चॅनल मोनेटाईज बी त्यानं करून दिलं. तर त्याच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद दोघांचे. अमोल सराचे बी आणि रामादित्य मराठी ब्लॉग त्या दादाचे बी.